मुंबईमधल्या मालाडमध्ये वॉर्ड क्रमांक 46 इथून शिवसेना मनसे उमेदवार स्नेहिता डेहलीकर यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे। यावेळी मालाडच्या कोळी गावात कोळी बांधवांनी त्यांचं आनंदात स्वागत केलं। काढण्यात आलेल्या रॅलीत मोठ्या संख्येने मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते। जेव्हा खड्डे रस्त्याची खोदकामं चाललेली आहेत, रस्त्याची कामं चाललेली आहेत, पण ट्रॅफिकचं मॅनेजमेंट नाही आहे। त्याच्यामुळे सगळीकडे गर्दी असते आणि ट्रॅफिक इश्यू असतात। आज कोळी समाजात मी आलेली आहे, त्यांचे प्रॉब्लेम तर मी मच्छी मार्केटमध्ये जाते, ते नेहमी वेळोवेळी बघते की तिथे लाईट संध्याकाळचे लाईटच नसते, ते अंधारात आपले कामं करत असतात आणि मला वाटतं तिथे पण पाण्याचा प्रॉब्लेम वगैरे हा असणारच आहे। आणि मला असं वाटतं एक नगरसेविका इतकी वर्ष इथे काम करते जी कोळी समाजातनंच आहे, मग या कोळी समाजाचे प्रश्न सोडवणार कोण? त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवणार कोण? मग त्या पदावर येण्याचा अधिकार आहे का त्यांना? बोरिवली वॉर्ड क्रमांक 17 मधून भाजप उमेदवार डॉक्टर शिल्पा सांगोरे यांनी प्रचाराला सुरुवात केली। प्रचारावेळी नागरिकांनी त्यांचे ढोलताशांच्या गजरात स्वागत केलं। त्यांनी मतदारांशी संवादही साधला। समस्या आहे यांच्या जे लोकल समस्या आहे ते पाणीची समस्या आहे, ड्रेनेजची समस्या आहे, रोडची समस्या असू द्या। डॉक्टर होण्याच्या नाते मला असं वाटतं आहे की साफसफाई, क्लेनलीनेस, स्वच्छ वातावरण आणि पाणी हा चांगलं असायला पाहिजे, हा आरोग्यामध्ये खूप हेल्प करतो। मग हे सर्व गोष्टींवर मी लक्ष देणार। चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत वडेट्टीवारांच्या समर्थकांना डावलण्यात आलंय। काँग्रेसमध्ये अतिशय ज्येष्ठ असलेले नंदू नागरकर, सुनीता लोढिया, प्रशांत दानव, सकीना अन्सारी, वीणा खनके यासह अनेक नगरसेवकांना तिकीट नाकारण्यात आले। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी योग्य समन्वय न केल्यामुळे खासदार धानोरकर यांनी आपल्या मनाप्रमाणे तिकीट वाटले। यावर विजय वडेट्टीवार यांनी मतप्रदर्शन केलं असतं तर राज्यात याचा काँग्रेसला फटका बसला असता, असं मत त्यांचे खंदे समर्थक असलेले नंदू नागरकर यांनी म्हटलेलं आहे। वाटत आला नाही। जे वडेट्टीवार समर्थक आहेत तर त्यांचे तिकीट कापले गेलेत। आपल्यासोबत नंदू नागरकर आहे, जे माजी जिल्हाध्यक्ष सुद्धा आहेत आणि सभापती आहेत महानगरपालिकेचे। भाऊ, तुमची तिकीट कापली गेली, नेमकी वडेट्टीवारांची समर्थकांची तिकीट मोठ्या प्रमाणात कापली गेली, कशी नाराजगी आहे काय सांगा? त्यांच्या देशापोटी स्वतःच्या स्वार्थासाठी महानगरपालिका होणाऱ्या निवडणुकीसाठी ज्या उमेदवारांची त्यांनी नियुक्ती केली आहे ती अजिबात लोकांना न पटणारी आहे। जनतेमध्ये आक्रोश निर्माण झालेला आहे, कारण की ज्यांनी पक्षासाठी इतके वर्ष काम केलं आणि या विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या समर्थकांना कापण्याचा जो धाडस केलेला आहे तो धाडस पक्षासाठी चांगला नव्हता। आणि महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष जे आहे हर्षवर्धन सपकाळ साहेब यांनी जर चांगल्या प्रकारे मध्यस्थी करून हा जर प्रयोग चांगला केला असता तिकीट वाटपचा, येणारी महानगरपालिकेत आमचा महापौर काँग्रेसवर बसला होता। पण काहीतरी मधामध्ये यांच्यात दुरावा निर्माण करण्याचं काम झालेलं आहे। आज पक्षाची हानी झाली आहे। तुमच्यासोबत जवळ 5-5 लोकांचे जे नगरसेवक असलेल्या लोकांचे तिकीट कापले गेले, त्याचा परिणाम कसा होईल सांगा? या लोकांनी याच्या अगोदरही विधानसभा निवडणुकीत ज्यांनी प्रवीण पडवेकरांचा प्रचार केला नाही, प्रचार न करता 84 या 36 पद भेटले होते, अशाच लोकांना तिकीट, ज्यांची निष्ठा आहे नाही व्यक्तिनिष्ठा आलेली आहे। त्यामुळे आज या महानगरपालिकेत अनेक उमेदवार आशावादी होते पण त्यांची उमेदवारी कपलेली आहे। त्यामुळे फार ते नाराज होऊन लोकांमध्ये हा मेसेज गेलेला आहे। त्याचा परिणाम काय होणार आहे? या निकालावर काय परिणाम होणार आहे? मी पक्षाचा कार्यकर्ता आहो, सच्चा कार्यकर्ता आहो। आज मला सुद्धा दुःख आहे, तो दुःखानं मला बोलावं लागते। आमच्या अनेक तिकीट चांगल्यापैकी येणार होत्या त्याच्यावर परिणाम होणार आहे। अनेक चांगल्या ठिकाणच्या उमेदवार जे कापले गेले त्याच्यामुळे मोठा परिणाम काँग्रेसला आणि फटका बसणार आहे, असा नंदुरबार यांनी सांगितलं। त्याच्याशी लोकमत चंद्रपूर। पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारांच्या प्रचाराला वेग आलेला आहे आणि त्याचबरोबर आरोप प्रत्यारोपालाही सुरुवात झाली आहे। पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 15 मधील शिवसेनेचे उमेदवार निलेश घुले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत।
मला डावललं, पण उमेदवारी देताना पैशाची देवाणघेवाण झाली असं माझ्या कानावर आलंय, असा आरोप त्यांनी केला. राष्ट्रवादी सोडून शिवसेनेमध्ये आला. काय आत्मविश्वास घेऊन तुम्ही राष्ट्रवादीमधून शिवसेनेमध्ये आला आणि तुम्हाला डावललं का? डावललं ह्याचं उत्तर जनताच देते. कारण जनतेकडं जे आता बातमी आलेली आहे की पैशाचं बराचसा काही देवणघेवण झालेली आहे. सर्वे बिर्वे हा जो काय चाललेला विषय असतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सर्वे आणि मग त्या सर्वेमध्ये हा उमेदवार आला. जर सर्वे तुम्ही पक्षाच्या उमेदवारांचा करताय तर तुम्हाला आयात उमेदवार घ्यायची गरज का लागली? हा सगळ्यात मोठा माझा पक्षाला प्रश्न आहे. आणि जे लोक आज आपण पाहतो की ज्या लोकांचं खरोखर जनतेमध्ये काम आहे त्या लोकांना कधीही पक्ष डावलत नाही. परंतु जे माझ्या कानावर आलं, मी कुणावर आरोप करणार नाही, परंतु पैशाचा मोठी देवणघेवण होऊन त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची उमेदवाऱ्या दिल्या गेलेल्या आहेत असं माझ्या कानावर आहे. आणि आज जर नेते मंडळी अशा पद्धतीने जर वागत असतील, एखाद्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याला, जनतेची सेवा करणाऱ्या कार्यकर्त्याला जर बळ द्यायचं नसेल तर त्या पक्षात राहण्यात काहीही अर्थ नाही असं माझं मत आहे. आज एकनाथ शिंदे साहेबांचा जर आपण संपूर्ण इतिहास पाहिला तर एखाद्या गरीबातला गरीब कार्यकर्ता आणि मोठ्यातला मोठा कार्यकर्ता त्याला बळ देण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी आजपर्यंत केलेलं आहे. म्हणूनच एकनाथ शिंदे साहेब आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती विराजमान झालेले होते. आमचे चारही उमेदवार संदीपदादा लोणकर असतील, आमच्या राजश्रीताई माने असतील, मी स्वतः निलेशदादा घुले असेल, आमच्या सीमाताई सुधीरांना घुले असतील, यांना प्रचंड बहुमताने विजयी करतील अशी मला खात्री आहे. मी या ठिकाणी तुम्ही माझ्याशी संवाद साधला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. मधुकर गरांडे, न्यूज 18 लोकमत, पुणे. महापालिका निवडणुकीकरता भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी हे रवींद्र चव्हाणांच्या गाडीचं सारथ्य करताना दिसले. नांदेड महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेनेच्या आमदारांमधील बेबनाव चव्हाट्यावर आलाय. स्थानिक आमदारानं तिकीट नाकारलेल्या उमेदवाराच्या प्रचाराकरता चक्क शिवसेनेच्या 2 आमदारांनी उपस्थिती लावली. शिवसेनेचा अधिकृत उमेदवार असताना 2 आमदारांची बंडखोराला साथ बघायला मिळाली, त्यामुळे जोरदार चर्चा रंगतेय. शासन आपल्या दारी आणि लाडकी बहीण योजनेकरता मुंबईत काम करणाऱ्या गजानन पाटील यांच्या पत्नी मीनल पाटील नांदेडमधील प्रभाग क्रमांक 3 मधून इच्छुक होत्या. 3 महिन्यांपासून त्यांनी तयारी सुद्धा सुरू केली होती, पण स्थानिक आमदार बालाजी कल्याणकर यांनी त्यांची उमेदवारी कापली. सांगवी प्रभागातून आमदार कल्याणकर यांनी करुणा कोकाटे यांना सर्वसाधारण महिला प्रवर्गातून उमेदवारी दिली. नंतर मीनल पाटील यांनी बंडखोरी केली आणि अपक्ष म्हणून उमेदवारी कायम ठेवली. त्यांच्या प्रचाराकरता शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील आणि हदगाव विधानसभेचे आमदार बाबूराव कदम यांनी हजेरी लावत त्यांचा प्रचार केला आणि त्यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन सुद्धा केलं. जर पक्षाकडून तिकीट नाही मिळालं तर कुणी अपक्ष लढू शकतं, बरोबर आहे ना? त्यामुळे आपण बंडखोरी असं नाही म्हणू शकत. त्याच्यासाठी मला तुम्ही बघत आहात की आज किती मोठ्या प्रमाणात सभा पार पडली आहे आणि आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार माननीय हेमंतभाऊ पाटील साहेब आणि बाबूरावजी कदम कोहळीकर साहेब या दोघांनीही माझ्या प्रचाराचा नारळ फोडलेला आहे. तांत्रिकदृष्ट्या जरी आम्ही त्यांना उमेदवारी देऊ शकलो नाही, परंतु त्यांनी जे काही काम केलेलं आहे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी मिनलताई या एमटेक इंजिनिअरिंग झालेल्या पत्नी आहेत, या प्रभागाला असा सुशिक्षित चेहरा आजपर्यंत मिळाला नव्हता. म्हणून आम्ही सगळेजण या सांगवी प्रभागासाठी या सुशिक्षित चेहरा निवडला जावा यासाठी आज त्यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन. निश्चित आम्ही जे काम करतोय ते माननीय शिंदे साहेबांच्या कानावर घालणार आहे आणि चांगल्या माणसाच्या पाठीमागे उभं राहा असं माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलं. तांत्रिकदृष्ट्या म्हणजे त्यांना एबी फॉर्म लागला नव्हता, परंतु ते शिवसैनिकच आहेत, शिवसेनेचा एबी फॉर्म लागला नाही, परंतु त्यांना छत्री निशाणी मिळाली. एवढाच फरक आहे, दुसरं काही नाही. नाही ऐकायचा प्रश्नच नाही त्यांना. आम्ही त्यांच्या पाठीमागे आहो ना उमेदवाराच्या.
ही धक्कादायक घटना नांदेड शहरात झालेली आहे. हे मला कळताच मला दुःख झालं या गोष्टीचं, की हे गोष्टी अशा घडू नये, की कारण पक्षाने जे उमेदवारी दिली ती आपल्याला मान्यच करावं लागेल. काय होईल ते होईल. आता असं नाही की पक्षानं 4 उमेदवार असताना शिवसेनेचे ही पहिली घटना अशी नांदेड जिल्ह्यात झाली, महाराष्ट्रात कुठे झाली नाही. तर ही घटना जे आज विधानसभेचे आमदार, मी नाव घेऊ शकत नाही, पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 15 मधून संदीप लोणकर शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. भाजपनं तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी शिवसेनेकडून तिकीट मिळवलं आणि निवडणूक रिंगणात ते उतरले. दरम्यान इच्छुक उमेदवारांचं तिकीट कापणं किती महागात पडणार आहे ते या निवडणुकीच्या निकालातून दिसेल, असा इशारा त्यांनी भाजपला दिला. ग्रामपंचायतीमधून लोक महानगरपालिकेला मतदान करतात. काय उत्साह आणि काय वातावरण आहे? पुणे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 15 हा प्रभाग जो आहे हा नव्यानं समाविष्ट झालेली जी 34 गावं आणि आत्ताची उरुळी कांचन आणि फुरसंगी वगळून 32 गावे त्यापैकी हा भाग आहे. कदाचित पुणे शहरातील सर्वात भौगोलिकदृष्ट्या मोठा असलेला हा प्रभाग आहे. केशवनगर, मांजरी, शेवाळेवाडी आणि 17.5 नळी अशा 4 ग्रामपंचायतींचा मिळून या प्रभागाकडे पुणे शहराच्या 41 प्रभागांमध्ये सर्वाधिक लक्ष असणार आहे. कारण या प्रभागामध्ये ऐतिहासिक असा विजय शिवसेना पक्ष या ठिकाणी प्राप्त करणार आहे. आणि या ठिकाणी हे जे इतर पक्ष आहेत, ज्या पक्षांना आता खऱ्या अर्थानं सूज आली आहे असं म्हणायला हरकत नाही, ते पक्षांना खऱ्या अर्थानं जनतेमध्ये काम करणारे जे कार्यकर्ते असतात, जे नेते असतात किंवा जे इच्छुक उमेदवार असतात, त्यांचं तिकीट कट करणं हे किती महागात पडणार आहे हे निश्चितपणाने येत्या 15 तारखेच्या मतदानातून आणि 16 तारखेच्या निकालातून दिसेल. हे या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो. खरं तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकी झाल्यानंतर ग्रामपंचायतीचा निधी, ग्रामपंचायतीमधून काम करताना सगळ्यांना येणाऱ्या सेपरेट भेटणार. लिमिटेशन आणि आता महानगरपालिकेमध्ये तुम्ही जाताय, महानगरपालिका तुमच्याकडे झाली, तुमचं महानगरपालिकेत जाताना तुमच्या प्रभागासाठी किंवा ग्रामीण भागासाठी व्हिजन काय, नेमकं तुमची संकल्पना काय? तिथे वाहतुकीचे प्रश्न आहेत, तिथे पाण्याचे प्रश्न आहेत, तिथे ड्रेनेजचे प्रश्न आहेत. अनेक महानगरपालिका म्हणून ज्या सुविधा पुरवल्या पाहिजे त्यातल्या मूलभूत सुविधांमध्ये सुद्धा आजपर्यंत मला वाटतं केशवनगर आणि 17.5चा समावेश होऊन 8 वर्ष झाली. त्यानंतर आता मांजरी आणि शेवाळेवाडीचा समावेश होऊन 4-4.5 वर्ष झाली. परंतु आजपर्यंत या भागामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी नसल्यामुळं कुठल्याही प्रकारे या ठिकाणी सुधारणा झाली नाहीयेत. अशा अनेक विविध समस्यांवर आम्ही चांगल्या प्रकारे काम करून या भागाचा येत्या 5 वर्षात चांगल्या प्रकारे कायापालट करू, विकास करू, हे निमित्ताने मी सांगतो. 15 तारखेचा विजयाचा गुलाल 100%. आज ज्या पद्धतीनं हे सगळे जनसमुदाय, आमचे या प्रभागातील नागरिक आणि ज्या संख्येने या आमच्या रॅलीमध्ये सामील झाले होते, माझ्या सहित माझे 4ही उमेदवार, माझे सर्व सहकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि या प्रभागातील जनता, मतदारांना आज विश्वास पक्का झालेला आहे की विजय हा शिवसेनेचा होणार आहे. मधुकर गालांडे, न्यूज 18 लोकमत, पुणे.